नमस्कार मित्रांनो. रेशन कार्डमध्ये नाव लावायचं असेल तर किंवा काढायचं असेल तर आपण घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून हे करू शकतात. तरी संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर रेशन कार्डवरून एखाद्या सदस्याचे नाव वगळले गेले असेल तर ते नाव पुन्हा जोडता येऊ शकते. हे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि योग्य कागदपत्रांसह आवश्यक ती माहिती करावी लागेल. यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया असू शकतात, परंतु सामान्यत ऑनलाईन अर्ज प्रणाली उपलब्ध आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतरनं त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डवर पुन्हा जोडले जाते. रेशन कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहे, ज्याद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो. मात्र काही वेळा चुकीची माहिती, स्थलांतर किंवा उत्पादन मर्यादा ओलांडल्यामुळे रेशन कार्डवरील एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले जाते. अशा प्रसंगी अनेकांना प्रश्न पडतो, हे नाव पुन्हा जोडता येईल का? तर याचं उत्तर आहे हो. विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून आपण रेशन कार्डमध्ये गहाळ झालेले नाव पुन्हा समाविष्ट करू शकतो. यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागतो. अर्जाच्या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची सादरीकरण, माहितीचे सत्यापन आणि मंजुरी यांचा समावेश असतो. सर्व तपशील योग्य असताना त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डवर पुन्हा जोडले जाते. तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे किंवा विभाग कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करू शकता आणि पुन्हा त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डवर जोडले जाईल. विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करूनच आपण रेशन कार्डमध्ये गहाळ झालेले नाव पुन्हा समाविष्ट करू शकतो. यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागतो. अर्जाच्या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांचे सादरीकरण, माहितीचे सत्यापन आणि मंजुरी याचा समावेश असतो. सर्व तपशील योग्य असतानाच त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डवर पुन्हा जोडले जाऊ शकते. तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आणि विभाग कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करू शकता आणि पुन्हा त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डवर जोडले जाईल. रेशन कार्डवरील नाव वगळले जाण्याची मुख्य कारणे: रेशन कार्डवरील माहिती चुकीची असणे. रेशन कार्डवर दिलेली माहिती चुकीची असताना किंवा खोटी माहिती दिली गेल्यास संबंधित व्यक्तीचे नाव वगळले जाऊ शकते. व इतर राज्य किंवा शहरात स्थलांतर. जर कुटुंबातील सदस्य इतर राज्य किंवा शहरात स्थलांतर करत असेल तर तो सदस्य रेशन कार्डवरनं काढला जाऊ शकतो. उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा अधिक होणे. जर कुटुंबाचे उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कार्डवरून वगळले जाऊ शकते. याशिवाय आणखी काही कारणामुळे देखील नाव वगळले जाऊ शकते, परंतु या कारणांचा अधिक प्रभाव असतो. तर नाव परत करण्याची प्रक्रिया. अर्ज प्राप्त करणे. सर्वप्रथम आपल्या गावातील अन्न पुरवठा विभाग किंवा लोकसभा केंद्रात जाऊन जोडण्यासाठीचा अर्ज घ्यावा. अर्ज प्राप्त केल्यानंतरनं त्यात आवश्यक माहिती भरून अर्ज तयार करा. 2. कागदपत्रांची तयारी. नाव समाविष्ट करताना पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक. 3. ऑनलाईन अर्ज. ऑफलाईन अर्ज सादर करणे. अर्ज तयार झाल्यानंतर ते संबंधित विभागाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करा. 4. कागदपत्रांची पडताळणी. अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल आणि कागदपत्रे योग्य असल्यास अर्ज मंजूर केला जाईल. नाव समाविष्ट करणे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित विभाग रेशन कार्डवर त्या व्यक्तीचे नाव पुन्हा समाविष्ट करेल. नवीन रेशन कार्ड मिळवणे. मंजुरीनंतर तुम्हाला अपडेट केलेले रेशन कार्ड दिले जाईल. त्यात तुमचं नाव समाविष्ट केलेलं असेल. ही प्रक्रिया राज्यानुसार बदलू शकते, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याकडेच किंवा राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर सुस्पष्ट माहिती मिळवणे प्रक्रिया पार करा. तर बघा, ऑनलाईन अर्ज कसा करायचा. आपल्या राज्य सरकारच्या अधिकृत रेशन कार्ड पोर्टलवर भेट द्या. आपल्या राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी महारेशन किंवा आपल्या राज्याची पोर्टल शोधा. नाव समाविष्ट करा किंवा दुरुस्ती हा पर्यायावर निवडा. वेबसाईटवर जाऊन नाव समाविष्ट करा आणि दुरुस्ती असा पर्याय शोधा वर त्यावर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा. सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा. सबमिट केल्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. हा क्रमांक सुरक्षित ठेवा, कारण तो तुमच्या अर्जाच्या ट्रॅकिंगसाठी आवश्यक असतो. जर ऑनलाईन अर्ज शक्य नसेल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात CSC जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करता येतो. तुमचे अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा.
ही प्रक्रिया राज्यानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या राज्याच्या पोर्टलवरच तपशील पाहून अर्ज करा.